नमस्कार मित्रांनो, नवरी मी हिटलरला या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की एजेंटनी आता आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते. अखेर त्यांनी मान्य केलेलं असतं की लीलाचं त्यांच्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे आणि याची त्यांना जाणीव झालेली असते. आणि आज हे सगळं काही त्यांनी लीलाला बोलवून दाखवलेलं असतं. लीला आता केबिनमध्ये आलेली असते आणि तिच्या गोळ्या वगैरे घेणं विसरलेली असते. एजेंटनी तिची पर्स चेक केलेली असते, त्यामध्ये तिने गोळ्यासुद्धा घेतलेल्या नसतात हे त्यांना लक्षात आलेलं असतं. आपल्या कामाच्या व्यापामुळे आपल्या बिझनेसचं नुकसान होऊ नये यामुळे तिने पहिल्याच दिवशी कामाचा झपाटा लावलेला असतो आणि एजंटच्या ऑफिसमध्ये चाललेला गोंधळ, तिथला चाललेला स्कॅम तिने उघडकीस आणलेला असतो. ती खरं तर एजंटचा, त्यांचा बिझनेसचा, त्यांच्या घराचा खूप विचार करत असते. मनापासून एजंटसाठी सगळं काही करत असते. आणि ती आजारी असताना, तिचा ॲक्सिडेंट झालेला असताना, तब्येत बरी नसताना सुद्धा फक्त एजंटच्या सांगण्यावरून तिने ऑफिस जॉईन केलेलं असतं आणि ऑफिसचं कामसुद्धा तिने मनापासून केलेलं असतं. आणि एजंटच्या आता लक्षात आलेलं असतं की लीला ही त्यांच्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे. त्यांच्या घरातल्या, त्यांच्या ऑफिसमधल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती तिच्याकडे सोल्युशन असतं. आणि तिथे चाललेला गोंधळ घोटाळा तिने आता उघडकीस आणल्यामुळे एजंटवरती एक वेगळीच तिची छाप पडलेली असते. आता केबिनमध्ये आल्यानंतर एजे लीलाला म्हणत असतो की लीला, तू माझ्या आयुष्यात अचानक अशी आली आणि माझं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं आहे. तू माझ्या आयुष्यात अशीच राहावी असं मला वाटतं. खरं तर मी खूप भाग्यवान आहे तू माझ्या आयुष्यात आली म्हणून. आणि तो म्हणत असतो की मला कधीही सोडून जाऊ नकोस. मी माझं आयुष्य तुझ्याशिवाय कधीच इमॅजिनच करू शकत नाही. लीलासुद्धा खूप भावूक झालेली असते. एजे तिचा हात आपल्या हातात घेऊन हे सगळं काही बोलत असतात आणि म्हणत असतात, लीला कधीच माझ्या आयुष्यातून जाऊ नकोस. तेवढ्यात लीला आता त्यांच्या ओठांवरती आपलं बोट ठेवते आणि म्हणते, एजे मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही, असा विचारही मी कधी करणार नाही. आता लीला एजंटना घट्ट मिठी मारते आणि एजंटने आज मनापासून तिला स्वीकारलेलं असतं, त्यामुळे तिला सुद्धा खूप आनंद होत असतो. एजंट आणि लीला एकमेकांच्या मिठीत असतात आणि एजंटना सुद्धा आता खूप छान वाटत असतं. त्यांनी सुद्धा आता मान्य केलेलं असतं की लीला त्यांच्या आयुष्यात येणं खूप त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि ते गर्वाने आता ती सांगत असतात. तर मग बघूया आता एज आणि लीला यांची लव्ह स्टोरी पुढे काय करते, ते कसं वळण घेते, हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.